तोडकेताई बोला. हा. मी तुम्हाला परवानगी दिली नाहीये. अध्यक्ष महोदय, हा अमरावती जिल्ह्यातला प्रश्न आहे आणि अमरावती जिल्ह्यातला प्रश्न असल्यामुळे अध्यक्ष महोदय, हा अमरावती जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर विचारत असताना खऱ्या अर्थानं अमरावती शहरामध्ये सावकारीचे गुन्हे दाखल करत असताना अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय, हा अमरावती जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि सावकारी कर्जाच्या संदर्भात हा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये आपण म्हटलंय की खरे नाही, हे खरे नाही. म्हणून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीच्या किती केसेस दाखल केल्या, किती जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे याची माहिती द्यावी. आणि त्याचसोबतच दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान योजना आपण अंतर्गत किसान क्रेडिट कार्डच्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो, तर किती लाभार्थ्यांना याचा लाभ आपण मिळवून दिला याचं आपण शासनाने उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सुलभाताईने विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अमरावती जिल्ह्यामधील 574 नोंदणीकृत परवानाधारक सावकार असून त्यांनी मागील 26 मध्ये 43,936 कर्जदारांना 54 लाख रुपये तारण कर्ज, बिगर तारण कर्ज या ठिकाणी वाटप केलेले. राज्यात सन 25-26 डिसेंबर 25 अखेर 12,211 परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी एकूण 554,950 कर्जदारांना रक्कम 1287.93 कोटी रुपयाचं कर्ज शेतीविषयक आणि बिगर शेती कर्ज वाटप केलेले आहे. सावकारी व्यवसायाचे ठिकाण यापूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. सावकार आपला घरी बसूनच सावकारकी करायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये अशा तक्रारी खूप आल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं आपण पारदर्शकता आणली. सावकाराला तशा स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या लोकांना लायसन दिलंय त्यांनी ज्याचं आपलं काम चालू आहे, ज्याचं ऑफिस आहे, ज्याचं घर आहे, त्याच्या घराच्या समोर त्यांनी बोर्ड लावावा. आणि हा सावकार लायसनधारक आहे आणि हे करत असताना सावकारी नियम 2014 मधील 29, 31 आणि 32 नुसार सावकाराने आकाराच्या अधिकृत व्याजदर 26 नोंद 2014 अधिसूचनेमध्ये खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत. सावकाराला दर ठरवून दिलेले आहेत. शेतकऱ्यासाठी कर्ज द्यायचं असेल, तारण कर्ज असेल तर त्याला 9% प्रतिवर्षाप्रमाणे द्यायचे आहे. विनातारण कर्ज द्यायचं असेल तर 12% द्यायचे आहे. शेती व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज द्यायचं असेल तर तारण कर्ज 15% प्रतिवर्षी द्यायचे आणि विनातारण द्यायचं असेल तर 18% द्यायचे. 14 मधील तरतुदीनुसार राज्यातील अमरावती जिल्ह्यातील परवानाधारक सावकाराची त्यांच्या नावाचा कामाचा वेळेबाबत तपशील शासनाने ठरवून दिलेला आहे. प्रचलित व्याजदराचे फलक दर्शवण्यात आलेले आहेत, सांगितलं आत्ताच मी. आणि म्हणून आणि याच्यासाठी कमिटी निर्माण केली आहे आपण. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत आणि मग बाकीचे अपर पोलीस अधीक्षक, निबंधक त्याचे सदस्य आहेत. त्यांना जे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे कामकाज चालय का नाही हे तपासायचं काम आमचे जिल्हाधिकारी महोदय करतात. आपण म्हणल्याप्रमाणे सावकारी 14 मध्ये आल्यापासून कलम 26 आणि 17 अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था या ठिकाणी अमरावती कार्यालयामध्ये 383 तक्रारी प्राप्त झाल्यात ताई. त्यापैकी 266 प्रकरण तथ्य आढळून आलेले नाहीत, परंतु 34 प्रकरण अवैध सावकारी आढळून आल्याने संबंधितावर आपण FIR करण्यात आलेले आहेत. 48 आरोपी करण्यात आलेले आहेत आणि कलम 18(2) मध्ये अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था अमरावती कार्यालयात 54 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 44 प्रकरण निकाली काढण्यात आलेली असून त्यातील 16 प्रकरणामध्ये 20 हेक्टर 24 आर शेत जमीन
3,63,400 अर्जदारास परत करणारे आहेत. ज्या सावकारांनी अशा प्रकारचे काही तिथं हडपायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलं तर त्याच्यामध्ये 20 हेक्टर 24 आणि 3,63,000 रुपये त्या शेतकऱ्याला परत देण्याचं काम आतापर्यंत त्या ठिकाणी केलं आहे. नूतनीकरणासाठी 10,776 अर्जाचे नूतनीकरण करण्यात आलेले आहेत. आज इथं बघितलं आपण सावकाराची दरवर्षाला नूतनीकरण असतंय आणि 1,435 नवीन परवाने देण्यात आले. काही रिन्युअल होतात, काही नवीन मागतात, म्हणून हा आकडा तुमच्या समोर ठेवला आहे. आणि 12,211 पात्र परवानधारकांना सावकार आपल्याकडे आहेत. आणि राज्यात सावकारी कायदा आल्यापासून अवैध सावकारीबाबत 11,502 तक्रारी प्राप्त झाल्या असून 1,219 प्रकरणामध्ये महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम 2014 मधील 18(2) सांगितल्याप्रमाणे 830.42 हेक्टर जमीन परत करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 549 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्याने सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष सवलती योजना लागू केलेल्या आहेत. आपण आताच विचारलात की मला शेतकऱ्याला या ठिकाणी कर्ज दिलं जाते का नाही. त्या संदर्भात सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने खालील विशेष सवलत लागू योजना केलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकेकडून किसान क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्या वतीनं 12 लाख शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिलेले आहेत. आणि 2 बँकाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड सुविधेमध्ये कृषीपूरक व्यवसाय, जसे केवळ कृषीपूरकच नाही तर मधल्या काळामध्ये आपण मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा दर्जा दिलेला आहे. पशुसंवर्धना देखील याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. याच्यासाठी स्वतंत्र कर्ज मर्यादा मंजुरीबाबत केंद्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आज आपल्या राज्यामध्ये बघितलं तर एक 5-7 बँका अडचणीत आल्यात. एक वर्धा बँक आहे, नागपूर बँक, बुलढाणा बँक, नाशिक बँक, धाराशिव, बीड. इथे शेतकऱ्याला कर्ज भेटू शकत नाही. तर त्या ठिकाणी या जिल्हा बँकेची एनओसी घ्यायची आणि राष्ट्रीय बँकाकडून त्यांना पीक कर्ज देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे.